तर या व्हिडिओची सुरुवात आपण थोड्या वेगळ्या प्रकारे करणार आहे, कारण कुंभ राशीच्या लोकांना 7.5 सुरू आहे. ऑलरेडी त्यांनी गेली 6.5 वर्ष भरपूर त्रास सहन केला आहे. त्यामुळे या व्हिडिओची सुरुवात आपण उपायांपासून करणार आहोत. त्यानंतर गुरुचं होणारं गोचर तुम्हाला कसे परिणाम देईल, त्याच्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्यायची आहे, हे संपूर्ण या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला उपाय म्हणजे गुरु तुमच्या 6व्या स्थानात येत आहेत, त्याचबरोबर 7.5चाही प्रभाव आहे. हे उपाय 7.5 आणि गुरुचं गोचर या दोन्हींना लागू पडतील असे असतील. सगळ्यात पहिला उपाय आहे, दर शनिवारी तुम्ही लोखंडी वस्तू दान करायची आहे. तर लोखंडी वस्तू म्हणजे अगदी खूप भरपूर वजनाचीच असावी असं काही नाही. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कितीही लहान लोखंडाची वस्तू दान करू शकता. तर दान केलेली कुठलीही गोष्ट कधीच वाया जात नाही. त्याचबरोबर शनिवारी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी किंवा चपाती तुम्ही खाऊ घालू शकता. यामुळे शनीचा वाढलेला मानसिक त्रास आणि 6व्या स्थानातील गुरुमुळे निर्माण होणारे लपलेले छुपे शत्रू किंवा विरोधक शांत होतात. दुसरा उपाय आहे, जर तुमच्या घरामध्ये तुटलेलं घड्याळ असेल, हातामधील घड्याळ असेल किंवा भिंतीवरचं घड्याळ, जुनं बंद पडलेलं घड्याळ कोणतंही असेल, तर ते पहिलं घरातून बाहेर काढा. तुम्हाला ही खूप छोटी गोष्ट वाटेल, पण कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात थांबलेली कामं, उशीर आणि मानसिक गोंधळ वाढण्यापाठीमागं हे एक महत्त्वाचं कारण असतं. विशेषतः 7.5मध्ये बंद पडलेलं घड्याळ घरात ठेवणं बंद करा. त्यानंतरचा उपाय आहे, बऱ्याचदा तुम्ही पिवळे कपडे घालणं किंवा पिवळ्या वस्तूंचं दान करणं. हा उपाय तर तुम्ही ऐकलाच असेल, पण मी तुम्हाला सांगेन की 2 भुवयांच्या मध्ये तुम्ही हळदीचा टिळा लावा. कारण 6व्या स्थानातील गुरु अनेक वेळा चुकीचे निर्णय घ्यायला लावतो आणि कपाळावर हलकासा का होईना पण हळदीचा टिळा लावल्याने निर्णय क्षमता स्थिर होते आणि मनामधील गोंधळ कमी होतो. यानंतरचा उपाय आहे, रात्री झोपण्यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या पाण्याजवळ अजिबात बसू नका. कारण कुंभ राशीचे लोक हे रात्री जास्त विचार करतात. विशेषतः पाण्याने भरलेली बादली किंवा टाकी किंवा उघड्या पाण्याजवळ असं बसून फोन वापरणं, निवांत फोनवरती गप्पा मारणं, याच्यामुळे तुमचा मानसिक त्रास वाढतो. तर हे बंद करा. झोपण्यापूर्वी फोन आणि पाण्याजवळ बसणं हे दोन्ही बंद करा. त्यानंतरचा उपाय आहे, उडीद किंवा तिळाचे छोटे गोळे वाहत्या पाण्यात सोडणे. यामुळे राहू आणि शनी यांच्यामुळे तयार होणारी जी अडकलेली निगेटिव्ह एनर्जी असते किंवा विशेषतः ज्यांना सतत नजर लागल्यासारखं वाटतं किंवा ज्यांचं काम शेवटच्या क्षणी बिघडतं, त्यांनी हा उपाय नक्की करावा. त्याच्यानंतरचा उपाय आहे, 6व्या स्थानातील गुरुसाठी खास उपाय म्हणजे गरजू व्यक्तीला औषधं किंवा उपचारासाठी मदत नक्की करा. कारण 6व्या स्थानातून रोग आणि संघर्ष बघतो आपण. या स्थानातील गुरु शांत करण्याचा हा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे. दुसऱ्याच्या वेदने मदत करणे, त्याच्यामुळे आपोआप तुमच्याही वेदना कमी होतील. सगळ्यात पहिलं तर कुंभ राशीच्या लोकांचं खूप खूप अभिनंदन. कशासाठी तर गेली 6-6.5 वर्ष तुम्ही जे सहन केलं आहे, खरंच ते फार विशेष आहे. कारण 7.5चा सर्वात कठीण टप्पा तुम्ही पार केला आहे. आता फक्त 1 वर्ष बाकी आहे आणि विश्वास ठेवा की जितकी परीक्षा शनी घेतो त्यापेक्षा मोठं फळ तो नक्कीच देतो. तसं तर कुंभ राशीचे लोक दिसायला फार शांत असतात, पण त्यांच्या मनात एक विचारांचं वेगळंच वादळ नेहमी सुरू असतं. हे लोक प्रत्येक गोष्ट खोलवर विचार करून करतात. उगाच कोणाच्या मागे फिरणं, खोटं कौतुक करणं किंवा दिखावा करणं तसं यांना जमत नाही. थोडेसे वेगळे असतात कारण त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. समोरचा माणूस जिथे थांबतो तिथून हे विचार करतात. हे लोक तसं तर फार भावनिक नसतात, पण बऱ्याच लोकांना वाटतं की त्यामुळे हे थंड स्वभावाचे आहेत. पण खरं सांगायचं तर ज्याच्यावर मनापासून प्रेम करतात त्याच्यासाठी हे काहीही करू शकतात. एक गोष्ट मात्र नक्की की हे लोक कंट्रोलमध्ये राहत नाहीत. त्यांना स्वतःचं स्वातंत्र्य खूप प्रिय असतं. कोणी सतत जर यांना आदेश देत राहिलं किंवा यांच्यावरती बंधनं टाकली तर हे लोक हळूहळू त्या व्यक्तीपासून दूर जातात. आणि हो, हे लोक आयुष्यात खरंच खूप त्रास सहन करतात, विशेषतः मानसिक त्रास. बाहेरून कितीही मजबूत दिसले तरी आतून मात्र प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतात. गेल्या काही वर्षांमध्ये 7.5च्या काळात अनेक कुंभ राशीच्या लोकांनी नाती तुटली असतील, विश्वासघात पाहिला असेल, आर्थिक चढ उतार बघितला असेल आणि काहींनी तर स्वतःलाच हरवलं असेल. पण आता हळूहळू परिस्थिती बदलायला सुरुवात होणार आहे, कारण गुरुचं हे गोचर तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. अनेक लोकांना प्रश्न पडतो की 6व्या स्थानातील गुरु नेमकं काय देईल. तर सगळ्यात आधी महत्त्वाची गोष्ट एक समजून घ्या की गुरु ज्या ठिकाणी बसतो तिथल्या गोष्टी वाढवतो आणि ज्या स्थानांवर दृष्टी टाकतो त्या ठिकाणच्या गोष्टींवरती खोल परिणाम देतो. आणि या पूर्ण गोचरमध्ये गुरुच्या 3 विशेष दृष्टी असणार आहेत.
5वी, 7वी आणि 9वी दृष्टी. आता आपण एक एक करून समजावून घेऊया. सगळ्यात आधी 5वी दृष्टी तुमच्या दशम स्थानावरती पडणार आहे. तर दशम स्थान कशाचं आहे? माणसाचं कर्म, समाजातील ओळख, प्रतिष्ठा, कामाचं क्षेत्र आणि आयुष्यात माणूस कोणत्या उंचीपर्यंत जाईल हे पाहिलं जातं या स्थानावरून. म्हणून या काळात अनेक कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात कामाशी संबंधित मोठे बदल दिसू शकतात. ज्यांनी खूप काळ मेहनत केली पण त्यांची दखल घेतली गेली नव्हती, त्यांच्या कामाकडे आता लोकांचं लक्ष जाऊ लागेल. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील, काहींना स्वतःचा वेगळा मार्ग मिळेल, तर काही जण स्वतःच्या नावाची ओळख निर्माण करू शकतील. विशेषतः ज्यांच्या कुंडलीत गुरु बलवान आहे, केंद्र किंवा त्रिकोणात आहे किंवा शुभ ग्रहांची साथ आहे किंवा त्यांच्यासाठी दृष्टी ही खूप चांगली फळ देऊ शकते. पण जर तुमच्या कुंडलीमध्ये गुरु पीडित असेल, राहू केतूच्या प्रभावात असेल किंवा त्या काळात जर तुम्हाला राहू, शनी किंवा केतूची दशा, अंतर्दशा सुरू असेल, तर मात्र तुम्हाला कामामध्ये अस्थिरता, लोकांशी मतभेद, स्वतःच्या मेहनतीचं योग्य फळ न मिळणं किंवा मानसिक थकवा जाणवणं या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळू शकतात. तर याच्यानंतर आपण बघणार आहोत गुरुची 7वी दृष्टी. गुरुची 7वी दृष्टी पडत आहे तुमच्या द्वादश स्थानावरती. 12व्या स्थानातून आपण काय बघतो तर परदेश, एकांत, तुमची झोप, तुमचा मानसिक थकवा, अध्यात्म, याला मोक्षस्थान असंही म्हणतात. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथून आपण हॉस्पिटलवरती होणारा खर्चही बघतो. त्यामुळे या काळात काही लोकांच्या आयुष्यात अचानक खर्च वाढू शकतो, पण प्रत्येक खर्च हा वाईट नसेल. काही खर्च घरासाठी असतील, काही स्वतःच्या गरजांसाठी असतील, तर काही भविष्यासाठी असेल. काही लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते किंवा परदेशाशी रिलेटेड जर कुठलं काम असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा नक्की होईल. काही लोक एकटे किंवा स्वतःमध्ये जास्त रमू लागतील, कारण गुरुची ही दृष्टी माणसाला बाहेरच्या जगापेक्षा स्वतःकडे जास्त वळवते. ज्यांच्या कुंडलीत गुरु अशुभ आहे त्यांना मात्र मनामध्ये गोंधळ वाढू शकतो, उगाच भीती वाटणं, एकटेपणा जाणवलं, लोकांपासून दूर जाण्याची इच्छा होणं किंवा चुकीच्या लोकांवरती खर्च होणं असंही होऊ शकतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर गुरुची 9वी दृष्टी. गुरुची 9वी दृष्टी तुमच्या धनस्थानावरती पडणार आहे. धनस्थानातून फक्त पैसा पाहिला जात नाही, तर इथूनच तुमचं कुटुंब, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी, तुमचं साठवलेलं धन, पैसा किंवा तुमचे सेव्हिंग्ज म्हणू शकतो आणि माणसाचे संस्कारही बघितले जातात. म्हणून या काळात तुमच्या बोलण्याचा खूप प्रभाव वाढू शकतो. जर गुरु शुभ असेल तर लोक तुमचं बोलणं लक्ष देऊन ऐकतील, तुमच्या शब्दांना किंमत मिळेल, कुटुंबामध्ये आधीपेक्षा समजूतदारपणा जास्त दिसेल. काही लोकांना तुमचं अडकलेलं जर काही धन पैसे असतील तर ते मिळू शकतात. काही जण स्वतःच्या ज्ञानामुळे पुढे जाऊ शकतात, पण जर गुरु खराब असेल तर तेच याच वाणीमुळे प्रॉब्लेम्स निर्माण होतील. म्हणजे तुमच्या बोलण्यामुळे तुम्ही अडचणीत याल. रागामध्ये चुकीचं बोलणं किंवा घरामध्ये वाद वाढणं, स्वतःच्या शब्दांमुळे नात्यात दुरावा निर्माण होणं हे मात्र होऊ शकतं. विशेषतः राहू केतू शनीचा जर प्रभाव असेल तर माणूस हट्टीपणामुळे स्वतःचंच मत खरं करू शकतो, त्यामुळे नात्यांमधला ताण वाढतो. म्हणून या पूर्ण गोचरमध्ये तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती विचार करण्याच्या पद्धतीवरती. कोणत्या लोकांसोबत राहायचं, कोणत्या गोष्टींपासून दूर जायचं किंवा आयुष्य कुठे वाया जात आहे हे या काळामध्ये स्पष्ट होईल. ज्यांनी स्वतःमध्ये सुधारणा केली त्यांच्यासाठी हा काळ खूप काही बदलून टाकेल आणि ज्यांनी जुन्याच चुका पकडून ठेवल्या त्यांच्यासाठी हा काळ मानसिक ओझं वाढवू शकतो. म्हणून कुंभ राशीच्या लोकांनी या गोचरमध्ये जास्त घाबरून जाऊ नये, कारण कधी कधी ग्रह तुम्हाला अडचणीत टाकत नाही तर ते माणसाला योग्य दिशेला वळवत असतात. तुम्हाला जर तुमच्या कुंडलीचं संपूर्ण विश्लेषण करून हवं असेल तर इथे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. तुमचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्म ठिकाण कुंडली बघून झाल्यानंतर तुम्हाला मेसेज नक्की येईल. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच प्रकारच्या ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे इथून पुढे तुमच्या राशीसाठी येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.